आज स्वामीचं म्हणून आलं स्वामी सकाळच आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आहे. पहिलं देव बंद विशेष झालं. त्यानंतर आमचे दिग्दर्शक लेखक संवाद लेखक प्रवीण विठ्ठल यांनी मनावर घेतलं आणि आज दुसरं चित्रपट जन्माला घातला. यावर सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केलंय, काम करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचा आम्ही कसोशीचा प्रयत्न केला. त्याला यश म्हणून देणं आत्ताच आमच्या वाणी साहेबांनी सांगितले की हा चित्रपट स्त्रियांना अर्पित केला आणि त्यातली मेन स्त्री म्हणजे मिसेस तारडे त्या ज्या दुःखद सण केलं शेतकऱ्यांची मिसेस तारडे. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळ्यांनीच आपल्या कुटुंबाचे चित्रपटगृहामध्ये मेला चित्रपट बघावा आणि यश अपयश तुम्ही ठरवा काय. कारण शेवटी यश तुमच्या पदरी तुमच्या हातात आहे. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि दोन शब्द सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आजही आयुष्यात पहिल्यांदा अक्कलकोटला हल्ली आणि या चित्रपटाच्या निमित्ताने स्वामींनी मला इथे बोलवून घेतलं, याबद्दल त्याच्या या कृपेने मी अत्यंत भारावून गेलेली आहे. बोलताना कदाचित डोळे भरून घेतील. मी स्वामींची कृपा आता शब्दात कशी व्यक्त करू मला कळत नाहीये. त्यांच्या कृपेने त्यांच्या प्रेरणेने मला काम करण्याची शक्ती मिळाली. त्यांच्याच कृपेने हा चित्रपट पूर्ण होऊ शकला. काम करताना त्यांचं अस्तित्व आजूबाजूला आहे हे मला सतत जाणवत होतं. सर्व महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रियांना हा चित्रपट आम्ही समर्पित करत आहोत. अशा स्त्रिया ज्या आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून लढत असतात, कष्ट करत असतात. त्यांच्या कष्टांची कोणी दखल घेवो न घेवो त्यांना फरक पडत नाही. त्या कष्टांचा त्यांना मोबदला मिळो न मिळो त्यांना फरक पडत नाही. त्या आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी लढत असतात. जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या लढत असतात. मुलाबाळांसाठी कष्ट सोसत असतात. अशा सर्व स्त्रियांना देवबंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट आम्ही समर्पित करत आहोत. स्वामींचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. मला ही संधी दिली, त्यांनी काम करण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली आणि चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते कैलाश माळी आणि त्यांचे वाणी तुमचे खूप आभार. मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आज वटवृक्ष स्वामींच्या वटवृक्षाखाली बसून आपण देऊळ बंद 2 या चित्रपटाचा टीझर लॉन्च केलाय इंगळे साहेबांच्या उपस्थितीत. माझे सगळे पत्रकार मित्रांचे सर्वप्रथम आभार की तुम्ही मुंबईवरून काल निघालाय, इथे येऊन राहिला आणि आज आपण जरा वेगळ्या पद्धतीनं पहिल्यांदा आपला टीझर लॉन्च करतोय. आमचं आधीच ठरलं होतं की कुठेतरी 5 स्टार हॉटेल, वाणी साहेब कुठल्याही हॉटेलमध्ये मोठ्या करू शकतात, पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्या सर्व पत्रकार मित्रांबरोबर आपण अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात हा टीझर लॉन्च करायचा. माझ्यावर विश्वास ठेवा. आपण देव मानतो न मानतो वेगवेगळे प्रकार असतात, पण गंमत म्हणून आधी गंमत म्हणून करा, मग प्रचिती येईल. जे काही मनात असेल ते जाताना किंवा आधी जर दर्शन घेतलं असेल तर या स्वामींच्या समोर बोलून पहा आणि मग आपले प्रयत्न आणि आपले कष्ट चालू राहतातच. त्याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल. तर आता देऊळ बंद. मी दर 2 वर्षांनी एकच सिनेमा करतो. कितीही मोठ्या ऑफर आल्या म्हणजे येतात चालू असतात, कितीही मोठ्या ऑफर आल्या तरी मी घेत नाही, कारण मी 2 वर्षात एकच सिनेमा करतो. सिनेमा झाला की गावी शेतीच्या कामांना जातो. शेतीची कामं संपली
की मग परत पुढचा सिनेमा लिहायला पुण्यामध्ये येतो. हा माझा क्रम आहे आणि असंच असतं. देऊळ बंद सिनेमा 10 वर्षांनी येतो. माझं आणि वैष्णव महाजनी दोघांचं डेब्यू देऊळ बंद मधून झालं होतं. कारण वैष्णव माझ्या एकांकिकांमध्ये काम करायचा, म्हणून त्याला मी पहिल्या सिनेमाचा हिरो करणार असं ठरवलं होतं. आज 10 वर्षांनी देऊळ बंद येतोय. राघव शास्त्रीच्या जागी संगी पायगुडे नावाची शेतकरी महिला आहे. संगी पायगुडे, ग्रामीण भागात स्नेह हिरोईन. कित्येकदा असं आपण बोललं जातं नेपोटिझम, हे काय संधी देतात ओळखीच्या लोकांना. कारण सांगतो, माझं लग्न झालं 10-11 वर्षांपूर्वी. जे मला निलिमा वगैरे ती माझ्या बरोबर काम केलेले आहे, तिने एकांकिकेत म्हणून तिला माहिती आहे. तर लग्नाला 16 वर्ष झाली ना. तर ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती खूपच बेताची होती. तरी तिने डेअरिंग करून माझ्याशी केलं. कारण तिलाही माहितीये इथं जे पत्रकार मला ओळखतात जुने मंदाविंदा, की मी नाटक वेडा होतो, फक्त नाटक करायचो. आणि ही आयुष्यात आली आणि जबाबदारी घ्यायचं ठरवलं. पण त्यावेळी निलिमाला माहितीये की सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची सर्व पारितोषिक जिंकणारी अभिनेत्री होती स्नेहल तरले थिएटरवर. म्हणजे तिच्या अभिनयाला दाद दिली जायची. खूप ऑफर्स होत्या आणि नेमकं तिने लग्न केलं. तिचं वय तर तेव्हा 23च होतं. आणि तिने मोठ्या मनाने ठरवलं, प्रवीण, जर आपल्याला घर चालवायचं असेल तर एकाने काहीतरी फिक्स इन्कम नोकरी केली पाहिजे, एकाने या क्षेत्रात केलं पाहिजे. त्यामुळं तिने तिचं चालू असलेलं करिअर थांबवलं, पोलीस डिपार्टमेंट मध्ये नोकरी केली. आणि मग मी इकडं स्ट्रगल करत राहिलो. मग कुंकू, पिंजरा, दुर्वा, तुझं माझं जमेना, कन्यादान अशा अनेक सिरियल मी लिहित राहिलो. रेगे सिनेमा लिहिला, कुटुंब सिनेमा लिहिला, पितृऋण सिनेमा लिहिला. जम बसत होता, थोडं 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 मिळत होतं. आणि एक दिवस माझ्या आयुष्यात कैलासवाणी साहेब स्वामी समर्थांना घेऊन आले. खरं तर मी आधी लिहिलेला सिनेमा होता मुळशी पॅटर्न, पण मुळशी पॅटर्नला कोणी निर्माताच मिळत नव्हता. जो तो बोलत होता की हे मराठीत असले मारामारीचे पिक्चर चालणारच नाही. हे तुम्ही काय शेतकऱ्यांच्या मारामाऱ्या, शेतकऱ्यांची पोरं, म्हणजे मोठमोठे चॅनल्स ना आपले, म्हणजे एका चॅनलचे तर मोठे अधिकारी हसले होते माझ्यावर की अरे प्रवीण काय कसला सिनेमा, अरे असं काही होणार नाही. 4 वर्ष मुळशी पॅटर्न घेऊन फिरत होतो, सिनेमाला प्रोड्युसर मिळाला. आणि एक दिवस दया गायकवाड हा स्वामी भक्त आहे खरा. हा म्हटलं तू नवीन घर घेतलंय, त्याचे काय हप्ते बिप्ते कसे फेडणार आहेस. म्हटलं मला नाही माहित बाबा, पण बायकोसाठी मी घेतलंय. आणि त्यांनी मला म्हटला तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं, म्हणून त्यांनी मला गिफ्ट दिलं. काढलं तर स्वामींची फ्रेम. म्हटलं हे काय? तो म्हटलं हे स्वामी ठेव घरात, माझ्यावर विश्वास ठेव. मला माहितीये तू देव मानत नाहीस, कारण मी जरा बऱ्यापैकी नास्तिक असाच माणूस होतो. आणि ते त्यांनी प्रतिमा दिली, विश्वास ठेवा. सकाळी 11 वाजले होते बरोबर दया, त्यांनी ती प्रतिमा दिली. आणि तो मला म्हटला तुला प्रोड्युसर मिळेल रे, आपला मुळशी पॅटर्न भारी होणार, कारण दयान पिठेही बरोबर होते माझ्या. म्हटलं चला मिळेल, आपल्याला निर्माता मिळेल. ती फ्रेम मी माझ्यामध्ये उघडली नव्हती, ती मी माझ्या घरात ठेवली. नवीन घर होतं आणि बाहेर पडलो, कारण मुरली अण्णा बरोबर मी एक इव्हेंट करत होतो. तर मुरली अण्णाला वाटतं अण्णा प्रोड्युसर बघणार आहोत, तर त्यावेळी अण्णाकडेच पैसे नसायचे. मुरली अण्णा कसे पैसे गोळा करून इव्हेंट करायचा. मुरली अण्णा म्हटलं खरं सांगू का, माझ्याकडे जर पैसे असते ना मीच दिले असते तुला रे, कारण आम्ही दोघं मुळशी तालुक्याचे. सिनेमा येईल. अण्णाच्या इव्हेंटला गेलो, इव्हेंट चालू होता. आणि एक अण्णाचा भाऊ कार्यकर्ता निलेश कोंढारकर मला आला, म्हटलं ऐक ना, माझ्याकडे माणूस आहे, त्यांना ना एक पिक्चर करायचा, डॉक्युमेंटरी करायची.
तू चल ना माझ्या बरोबर. अरे म्हटलं अण्णाचा इव्हेंट आहे. अरे ऐक ना, तू आत्ताच्या आत्ता चल ना, त्यांना करायचंय ते काय म्हणतात बघ तर. म्हणून गेलो तर माने साहेब भेटले. सकाळी त्यांनी स्वामी दिलते, मी ती फोडली पण नव्हती ना फ्रेम. तर हे म्हटले स्वामी समर्थांवर पिक्चर करायचं आहे. म्हटलं कोण स्वामी समर्थ? मला वाटलं रामदास स्वामी. तर ते स्वामी समर्थ. तर माग त्यांचा फोटो होता. तर म्हटले हे अंधेरीला स्ट्रगल काळात कधी कधी त्या मठात जायचो. म्हटलं हे का? बरं बरं. ते पिक्चर लिहिणार? म्हटलं 100% लिहिणार. पण म्हटलं माझ्याकडे एक पिक्चर आहे मुळशी पॅटर्न नावाचा, तो तुम्ही ऐका ना, लय भारी लिहिलाय. ते म्हटले नाही नाही, मी दुसरं काही नाही, मी फक्त स्वामी समर्थांवर असेल तर करेल सिनेमा. आणि मी मुळशी पॅटर्न घेऊन गेलो तसाच माझ्या हातात. ते म्हटले असा असा सिनेमा आहे, ह्याच्यावर लिहिणार का? मी म्हटलं लिहितो. आता ह्यांना कसं सांगू की मी काय नास्तिक माणूस आहे, मी काही देव मानत नाही. आणि मी यांना म्हटलं, ते म्हटले उद्या गोष्ट ऐकवायची. म्हटलं डन. आणि मी गोष्टच लिहिली एका नास्तिकाची, म्हणजे राघव शास्त्रीची. तो राघव शास्त्री म्हणजे खरा मीच, जो देव मानत नव्हता. आणि एका नास्तिकाच्या आयुष्यात स्वामी समर्थ आले. गोष्ट लिहायला गेलो, बसलो घरी, गोष्ट लिहायला बसलो, सूचना आली. म्हटलं ही म्हटले अरे त्या दयाने काहीतरी गिफ्ट दिलं ना तुला, ते बघितलं का? म्हणून दयाने दिलेलं गिफ्ट उघडलं तर ती होती स्वामींची प्रतिमा. सकाळी त्यांनी दिली जय, आणि उघडलं तर स्वामी. आणि मी ती प्रतिमा समोर ठेवली आणि सिनेमा लिहायला बसलो. तो सिनेमा म्हणजे देऊळ बंद पहिला भाग. माझ्या हातनं लिहिला. जळदकर साहेब होते आमच्या बरोबर. हे जळदकर साहेब मला घेऊन गेले पिठापूरला, पुरमपूरला, गाणगापूरला, अक्कलकोटला. आणि स्वामी एका नास्तिकाच्या आयुष्यात हे म्हटले सिनेमा लिहायचा असेल तर तुम्हाला आधी या 5 ठिकाणी जावं लागेल. गोष्टीत तर असं काही नव्हतं. तिकडे गेलो तर पिठापूर, पुरमपूर, गाणगापूर, अक्कलकोट यांनी करून आणलं, दिंडोरीला नेलं. मग मी ते सगळं सिनेमात घेतलं आणि देऊळ बंद लिहिला गेला. स्वामींची कृपा राहिली, तो सिनेमा चालला. पहिलाच सिनेमा सुपर हिट झाला. आणि मग मला जरा ओळख निर्माण झाली. आणि दुसरा सिनेमा मग मी यांनाच म्हटलं, वाणी साहेब दुसरा सिनेमा पण तुम्ही करा ना. ते म्हटले कुठला? म्हटलं मुळशी पॅटर्न. मी लय दिवस झाले लिहून ठेवलोय, त्याला कुठे निर्माताच मिळत नाही. वाणी साहेब म्हटले बर काय. त्यांच्या मनात आलं, पटकन त्यांनी मला 5 लाखाचा चेक दिला. हा, आणि चल तुझा मुळशी पॅटर्न पण घेतला. मुळशी पॅटर्न त्यांनी गोष्ट बिष्ट पण माहित नाही, त्यांना माहितीच नाही. हे एकतर बांधकाम व्यावसायिक आणि गोष्ट बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधातली. मी यांना म्हणतो गोष्ट ऐकत रे एकदा, बिल्डरला मारतोय रावल्या आणि अशी गोष्ट नाही घेतली. आणि अचानक त्यांच्याकडे एक फॅमिली अडचण आली आणि मुळशी पॅटर्न परत बंद पडला. मी म्हटलं पिक्चर ते आता ऐका, ते 5 लाख दिले ते तुमचे तुम्हालाच राहू द्या. पण आता मी काय, जरा माझी एक अडचण आहे. परत 5-6 महिने गेले आणि किरण दगडे पाटील, पुनीत बालन, अभिजित दोस्ताने पिक्चर सुरू झाला. आणि जे यश स्वामींच्या कृपेने मुळशी पॅटर्नला मिळालं त्याला तोड नाही. आणि मग पुढे अनेक सिनेमे गेले आणि माझं देऊळ बंदकडे दुर्लक्ष झालं. ते झालंच. आज 10 वर्षांनी पुन्हा सिनेमा करतोय. हिने जे माझ्या कुटुंबासाठी त्याग केला, एक महिला जेव्हा त्याग करते, इथं ज्या ज्या बायका आहेत, निलिमापासून इथं ज्या उपस्थित आहेत, आमच्या या मॅडम पर्यंत, या महिलांनी त्याग केले म्हणून पुरुषांचे संसार उभे राहिले. तेवढं लक्षात ठेवा. म्हणून ठरवलं होतं काही झालं तरी देऊळ बंद 2 अशा महिला. माझी आई सुद्धा, आता सुद्धा मी लिहून देतो, एवढ्या भर उन्हात पण माझी आई गावाला कुठल्या तरी बांधावर खुरपणीच करत असणार हे मी आत्ता लिहून देतो. कुणाला वाटलं असेल तर व्हिडिओ कॉल करा, कारण गावाला ती तीच कामं करते. अशा असंख्य महिला पाहिल्या होत्या. आणि त्या महाराष्ट्रातील सगळ्या कुटुंबासाठी झटणाऱ्या
महिलांचं प्रतिनिधित्व स्नेहल करतीये. एमईटीवर बसून लक्षात घ्या, भगवंताला मागे बसवलाय आणि हा सिनेमा एक महिला ड्राईव्ह करणार आहे, एवढंच तुम्हाला सांगतो. पिक्चर बद्दल मी जास्त काही बोलत नाही, मी माझ्या कुठल्याच सिनेमा बद्दल बोलत नाही. सिनेमा एकदा रिलीज झाला की सिनेमा बोलतो. आणि हा सिनेमा जर महाराष्ट्रातल्या लोकांना देऊळबंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर 1 आणि 2 आवडले असतील तर त्या सगळ्या सिनेमांच्या पुढे 2 पावलं गेलेला सिनेमा म्हणजे देऊळबंद भाग 2, आता परीक्षा देवाची. मी कशा पद्धतीचा दिग्दर्शक आहे हे नटांना माहितीये. माझ्याकडे ट्रस्ट होता. मी थोडासा अग्रेसिव्ह टाईपचा डिरेक्टर आहे. प्रेमाने वगैरे सांगणार नाही ना. मग प्रसादोक असू दे, ओम बुतकर असू दे, कश्मीर महाजनी असू दे, क्षितिज दाते असू दे, हंबीररावमध्ये मीच माझ्याशी वाईट वागलो कारण मी हिरो होतो पिक्चरचा. आणि आता बायको होती तरी तिने तो त्रास भोगला. मोजोंचं वय 75 आहे. म्हणजे एकदा तर मला भान नाही, मी शॉट घेतोय, शिफ्ट वाढली, माझ्या लक्षातच नाही. 33 तास सलग शूटिंग करत होतो, बरोबर ना. शेवटी मोजो काय म्हटलं माहितीये का, आणि मी मोजो म्हणतो, ओ मोजो तुम्ही काय मोजो उभे राहा ना. तरडे काय मोजो माझ्या धापट तापट येतो, पण त्या दिग्दर्शकाला रिस्पेक्ट देणारा तरडे इकडे या. आणि मला जवळ घेऊन म्हटले, तरडे तुमचं वय किती आहे माहित नाही, माझं 75 आहे. 33 तास झालं मी एका जागेवर उभा आहे. तुम्हाला अक्कल नाही, पण आता ऐका, मला थोडी सुट्टी द्या. आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे बापरे. मग मी पित्याला म्हटलं, काय रे. तर म्हटलं, तुझं कोण, तुझं चालूच आहे, चालूच आहे, चालूच आहे. ज्युनियर आर्टिस्ट पळून गेले हे माहितीये तुला. मग मी सेटवर पाहिलं तर खरंच 250 ज्युनियर आर्टिस्ट पळून गेले होते. नंतर मोजो म्हटले, तर आता माझ्या वयाला थोडासा रिस्पेक्ट द्या तरडे. 33 तास झाले, सूर्य उगवून मावळून पुन्हा उगवून 3 तास झाले, मला जाऊ द्या. आणि मग मी सीन थांबवला. त्यामुळे माझ्या अत्याचाराला बळी पडलेले हे सगळे इथं आहे. खूप मोठा डीओपी. तुम्हाला महेश लिंबे माहितीये, माझ्या बरोबर काम करतो, केदार गायकवाडनी केलंय. या सिनेमात जे काही एवढं उत्तम दिसलं, साऊथचे सिनेमे गाजतात असं म्हणतो, पण त्या सिनेमांमध्ये अशी मराठी माणसं असतात. साऊथ मध्ये गाजवलेल्या त्यांनी माझ्यासाठी त्याचं काम बंद ठेवलं आणि सगळं सोडून प्रशांत मिसळे इथं आले. का तर 10 वर्षापूर्वी पहिला भाग त्यांनी केला. बाकी यांच्याबद्दल मी बोलत नाही. नवे एकांकिकांमधले महाराष्ट्रातल्या सर्व एकांकिका पाहिल्या, त्या स्पर्धांमधले बेस्ट ऍक्टर मी घेतले 1, 2, 3, 4, 5 आणि सिनेमामध्ये मी रोल दिलाय. त्यामुळे महाराष्ट्राची भाषा तुम्हाला इथं पाहायला मिळेल. एवढंच सांगतो, सिनेमा पहा. मी नंतर इंडिव्हिज्युअल प्रत्येकाशी बोलत, सगळे माझे आवडते पत्रकार आले. मी भांडलो होतो कुशल कोंडेशी, जर ते चेहरे नसतील आणि तू वेगळे तुम्ही आणले, नवे नाही असतात ते इन्फ्लुएन्सर. म्हटलं तुला सांगतो, मला पत्रकार म्हणजे ज्यांच्या जीवावर नागराज मंजुळेही मोठा झालाय, प्रवीण तरडेही झालाय आणि रितेश देशमुखही झालाय, ती ही माणसं आहेत. म्हणून आणि मला खूप बरं वाटलं तुम्ही सगळे इथं आहात. ते चेहरे आहात जे तुम्ही मराठी इंडस्ट्रीला मोठे करताय. स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. सिनेमाबद्दल इंडिव्हिज्युअल बोलेल. एवढंच सांगतो, 21 मे नंतर स्वामींच्या मठात त्यांच्या वटवृक्षाखाली बसून सांगतोय, न भूतो न भविष्यती असा सिनेमा पाहायला मिळेल. हिच्या अभिनयाबद्दल मी बोलणार नाही, कारण हिचा अभिनय जास्त मोठ्याने बोलेल. सिनेमा तुम्ही बघा. धन्यवाद. वाणी साहेब पुन्हा एकदा आभारी. मोहन जोशी सर, मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर. मी खूप त्रास दिलाय, म्हणजे 49 डिग्री तापमानात मी त्यांना खूप त्रास दिलाय. सिनेमा पाहिल्यानंतर कळेल
म्हणजे मी एक धाडसी विधान आज करतो, धाडसी 600 सिनेमे केले, 600 पेक्षा जास्त. मोहन जोशी सरांचं आजवरचं सर्वोत्कृष्ट काम तुम्हाला देऊळ बंद 2 मध्ये पाहायला मिळेल, हे मी गॅरंटी सांगते. धन्यवाद.